मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर जवळ भीषण अपघात, दापोलीतील आई मुलीचा जागीच मृत्यू. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नसून चांढवे टोल नाक्यावरील दुर्घटना ताज्या असताना शनिवारी दुपारी आणखी एका भीषण अपघाताचा महामार्ग रक्ताळला आहे. पोलादपूर हद्दीतील हॉटेल बालाजीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात कारमधील दापोलीकडे जाणाऱ्या एकाच कुटुंबातील आई आणि मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार अनिल रावसाहेब मार्केड हे आपल्या परिवारासह MH8 AN 2439 कारणे मुंबई गोवा महामार्गावरील महाडकडून दापोलीच्या दिशेने जात होते. त्यांची कार पोलादपूर नजीक हॉटेल बालाजीजवळ आली असता त्याच्या कडेला उभ्या असलेला कंटेनर MH4 LY 1638 वर मागून प्रचंड वेगात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की धडकेमुळे कारचा अक्षरशः चंदामंदा झाला. या दुर्घटनेत सुवर्णा मार्केड आणि अनुक्षी अनिल मार्केड यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल मार्केड आणि चिन्मय मार्केड हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कार कंटेनर खाली एवढी अडकली होती की अखेर JCBच्या सहाय्याने कारला बाहेर काढावं लागलं. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने चंदामेंदा झालेल्या कारमधून जखमींना आणि मृतदेह बाहेर काढला. जखमींना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमी असलेले वडील अनिल मार्केड यांना पुढील उपचारासाठी माणगाव येथे हलवण्यात आलं, तर चिन्मय याला महाड येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं. या घटनेमुळे दापोली परिसरासह संपूर्ण महामार्गावर हळहळ व्यक्त होत असून पोलादपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.